विशेषतः या भागात आपण आता चर्चा करणार आहोत नरहरी झिरवाळ यांची। राष्ट्रवादी मागच्या कटकटी काही संपत नाहीत आणि त्या कटकटींच्या निमित्तानं नक्की झिरवाळांना पक्षातूनच दगा दिला जातोय का याची ही चर्चा। नरहरी झिरवाळ राष्ट्रवादीचं एक असं नेतृत्व आहे जे पहिल्या झटक्यापासूनच अजित पवार समर्थक समजलं जायचं। अजित पवारांनी जेव्हा पहाटे शपथविधी केला त्यावेळेला हेच नरहरी झिरवाळ चक्क चंडीगडच्या परिसरामध्ये सापडले होते आणि त्याच निमित्तानं आता मात्र एका वेगळ्या कारणानं हेच नरहरी झिरवाळ चर्चेत आलेले आहेत। बातमी राष्ट्रवादीतून आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळून आली की काय असा प्रश्न निर्माण होतोय। याचं कारण म्हणजे अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर अडचणीत आल्यावर लगोलग नरहरी झिरवाळ देखील अडचणीत सापडलेले दिसतात। मुंबईच्या आमदार निवासातल्या एका खोलीमध्ये जी खोली झिरवाळांची आहे, झिरवाळांना अर्थात देण्यात आलेली आहे असं समजलं जातंय, त्या खोलीत तृतीयपंथी व्यक्ती आणि एका पुरुष व्यक्तीच्या सोबत तसंच झिरवाळही दिसले। नुसते झिरवाळ यात दिसलेले नाहीयेत तर त्या व्हिडिओमध्ये काही अश्लील चाळे सुद्धा दिसलेले आहेत। हे सगळं प्रकरण एकत्ररित्या जोडून झिरवाळांवर शरसंधान केलं जातंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वानं फिलहाल तरी म्हणजे तुर्तास तरी झिरवाळांच्या मागे उभं राहायचं ठरवलंय हे खरंय। झिरवाळ यांना कुठल्याही पदावरून राजीनामा देण्यास सांगण्यात आलेलं नाही। यापूर्वी झिरवाळांच्या कार्यालयातली एक व्यक्ती लाच मागत असताना वादात सापडली होती, व्हिडिओत दिसली होती। त्यानंतर सुद्धा झिरवाळांच्या पाठीशी नेतृत्व राहिलेलं होतं। पण खरा प्रश्न वेगळा आहे। हे सगळे व्हिडिओ बाहेर नक्की काढतंय कोण आणि नेमकं आत्ताच या विषयाला फोडणी का दिली जातीये या निमित्तानं येणारा घटनाक्रम पाहणं लक्षात घ्यायला हवं। खरात प्रकरणामध्ये चाकणकर अडचणीत येतात। त्या प्रकरणात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं नाव येतं। चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागतो। 2च दिवसात सुनेत्रा पवार निवडणूक आयोगाला पत्र लिहितात आणि म्हणतात की ज्या दिवशी अजित पवारांचं निधन झालं त्या दिवसापासून सुनेत्रा पवार अध्यक्ष होईपर्यंत मधले पत्रव्यवहारातले तपशील ग्राह्य मानू नयेत। त्याच दिवशी रोहित पवार आरोप करतात तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादी ताब्यात घ्यायची आहे। सुनेत्रा पवारांकडून कुठलीही प्रतिक्रिया येत नाही आणि 2च दिवसांनी मग लगोलग झिरवाळांचा एक कथित व्हिडिओ समोर येतो। आता झिरवाळ हे आधी अजित पवार आणि आता सुनेत्रा पवारांची एकनिष्ठा असल्याचं सगळ्यांनाच ठाऊक आहे। अजित पवारांच्या सोबत शरद पवारांची साथ सोडणाऱ्यांमध्ये पहिल्या काही आमदारात झिरवाळ होते आणि नेमका याच झिरवाळांच्या मार्फत राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न रायगडच्या एका बड्या नेत्याकडून केला जातोय का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। झिरवाळांच्या या सगळ्या प्रकरणावर काँग्रेस लगोलग बोलती झाली आहे। अर्थात ज्या व्यक्तीचा फोटो आणि चित्रीकरण झिरवाळांच्या सोबत आहे ती व्यक्ती काँग्रेसच्या नेत्यांसोबतही आहे, पण कदाचित आत्ताच्या अध्यक्षांना त्याकडे दुर्लक्ष करायचं असेल। काँग्रेसनं आक्षेप घेतले, त्याला राष्ट्रवादीनं उत्तर दिलं। ऐका। यामध्ये नेमकं ब्लॅकमेलिंग आहे का शोषण आहे हे समोर येणं अत्यंत महत्वाचं आहे। मंत्री पदाचा तर तात्काळ राजीनामा त्यांनी दिलाच पाहिजे, मात्र त्यांच्याच राजीनामाची काय बात आपण करताय? करविता सर्व जे काही आहे ते देवेंद्र फडणवीस आहे। देवेंद्र फडणवीसांचाच राजीनामा झाला पाहिजे। या सरकारलाच राज्यपालांनी बरखास्त केलं पाहिजे। सगळ्या गोष्टींमध्ये झिरवाळ कुठे ऍक्टिव्ह दिसत नाहीत। झिरवाळ अतिशय हातबल होऊन त्या क्वार्टरवर बसलेले दिसत आहेत, कुठेतरी टोपी घालून बाहेर जाण्याच्या मूडमध्ये दिसत आहेत। ही लोक आपल्या घरामध्ये आलेली आहेत। ते दोघं भाऊ बहीण काय जे म्हणायचं ते असू द्या, परंतु ती दोघं लोक येऊन काहीतरी करतायत तिथे बसून, त्यांना कसं घालवायचं ह्या विचारामध्ये झिरवाळ दिसत आहेत, झोपलेले दिसत आहेत। त्यांनी कुठेही काही करताना ते दिसत नाहीत। जर त्यांची चूक असेल तर निश्चितपणाने त्यांना पाठीशी घालण्याचं किंवा त्यांच्या गोष्टीचं समर्थन आम्ही करणार नाही।
परंतु ह्या महत्त्वाच्या मुद्द्यावरून खरात गोंदूबाबाच्या मुद्द्यावरनं लक्ष विचलित करण्यासाठी पक्षातल्याच काही लोकांनी हे घडून आणलेलं आहे का, याच्याविषयीची शंका आमच्या मनामध्ये आहे. या प्रकरणी रोहित पवार यांनी सुद्धा भूमिका घेतली, मात्र मुख्यमंत्र्यांनी तूर्तास तरी झिरवाळांचा बचाव केलाय. व्हिडिओमध्ये जे काही लोक दिसत आहेत त्यांचं वय नक्कीच 18-19च्या पुढे आहे. आता याच्यामध्ये त्या महिलेने पोलिसांकडे कंप्लेंट दिली का हे आपल्याला बघावं लागेल. आणि पोलिसांकडे जर कंप्लेंट दिली असेल की माझ्यावर जोर जबरदस्ती झाली तर 100% कारवाई ही झाली पाहिजे. पण आता जर वयाने जास्त असणाऱ्या लोकांमध्ये जे काही व्यक्तिगत संबंध आहेत, ठीक आहे, आता व्हिडिओच्या माध्यमातून लोकांसमोर ते आले असले तरी आता महिलेची जर कंप्लेंट नसेल तर याच्यावर राजकीय बोलणं थोडंसं अवघड जाते. पण जर महिलेने कंप्लेंट केली तर झिरवाळांना आपण सोडायचं नाही. नरहरी झिरवळ यांनी मला फोनवर दूरध्वनीवर संपर्क करून असं सांगितलेलं आहे की हा जो व्हिडिओ आहे तो 3-4 व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीनं तयार केलेला व्हिडिओ आहे आणि त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे. मी त्यांना ॲडवाईस केलेलं आहे की त्यांनी तात्काळ त्या संदर्भात एक कंप्लेंट दाखल करावी. या व्हिडिओची शहानिशा ही करण्यात येईल आणि एकूणच जी काही इमर्जिंग परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर त्याची सत्यता काय आहे ती पडताळून या ठिकाणी त्यांच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्राताई पवार आणि आम्ही मिळून योग्य निर्णय करू. यातला एक मुद्दा आणखीन असा आहे की जो व्हिडिओ सध्या बऱ्या ठिकाणी चर्चेत झालाय, बऱ्यापैकी व्हायरल झालाय, तो 7 महिने पूर्वीचा आहे. ज्या व्यक्तीनं तो व्हायरल केला तो स्वतः सुद्धा हेच सांगतोय. अशा स्थितीमध्ये झिरवाळांच्या विरोधामध्ये टीकेचं अस्त्र उपसलं जाणं याचं विश्लेषण काय ते ऐका. नरहरी झिरवाळांवर एकानंतर एक संकट येत आहेत. पहिल्यांदा ते लाचखोरीचं प्रकरण झालं आणि त्यानंतर हे थेट एक तिसऱ्या पंथाचाच प्रकार त्यांच्या वाट्याला आला. नरहरी झिरवाळांचा हा व्हिडिओ एडिटेड आहे हे सांगायला कोणत्या तज्ज्ञाची आवश्यकता नाही आहे, कारण तो वेगवेगळ्या स्वरूपातल्या लोकांचा दिसतोय. एडिटेड जरी असला, वेगवेगळ्या व्हिडिओला जोडलेला जरी असला तरी झिरवळ त्या बेडवर आहेत आणि त्यावेळी काही गोष्ट घडतीये हे एडिटेड असू शकतं का, हा माझ्या मनातला प्रश्न आहे. खरं तर झिरवळांचं साधं असणं आणि सरकारवर होत असलेले सातत्यानेचे आरोप हे झिरवळांचा व्हिडिओ एडिटेड आहे या एका कारणावर या विषयाला डायव्हर्ट करायला पुरेसं आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट जी काही आत्तापर्यंतची संकटं आली आहेत ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवर आलेली आहेत. म्हणजे झिरवळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अडचणीत राहिलेले पहिले मंत्री नाही आहेत. त्याच्या आधी धनंजय मुंडेंना मंत्रिपद सोडावं लागलं आहे. त्यानंतर सिन्नरच्याच एका मंत्र्याला मंत्रिपद सोडावं लागलेलं आहे. पहिल्यांदा मंत्रिपदात बदल झाला, मग ते सोडावं लागलं. या सगळ्या प्रकारात सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत येऊ नये आणि त्याला बॅकफुटवर जावं लागू नये म्हणून झिरवळांच्या या प्रकरणामध्ये एडिटेड व्हिडिओ असल्याची एक थिअरी समोर येऊन त्यांना वाचविण्याची जास्त शक्यता आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी तर झिरवळांना हे दिलंय, सल्ला दिलाय, डायरेक्शन्स दिले तसं म्हणाले मुख्यमंत्री की त्यांनी तक्रार दाखल करावी. झिरवळ तक्रार दाखल करतायत का? झिरवळ तो व्हिडिओ एडिटेड खोटा आहे हे सिद्ध करू शकतायत का? या सगळ्या गोष्टी तपासणं आवश्यक आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांवर होत असलेल्या आरोपाला कुठेतरी ब्रेक लागावा आणि बळी जाऊ नये यासाठीचे हे सगळे प्रयत्न सुरू असावेत असं वाटतंय. कारण नाशिकच्या प्रकरणासोबतच झिरवळांचं प्रकरण पुढे आलंय. त्यामुळं शिंदेंच्या मंत्र्यांना झाकून ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनाही चर्चेत आणायचं आणि मग सगळीच प्रकरणं थांबवायची असा काही नवा डाव आहे का याचा पण विचार झाला पाहिजे.